लोकांचे प्रतिनिधी, सॉव्हरेंटी ऑफ पार्लमेंट, सॉव्हरेंटी ऑफ दिस पर्टिक्युलर लेजिस्लेचर, त्यांनी कायदा पास केला आहे. गव्हर्नर इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सेंटर. ही कॅनॉट सिट ऑन इट in this way for 2 years, 3 years and make that inactive, ineffective. तर सुप्रीम कोर्टाने त्यामुळे डिसाईडली काही कालमर्यादा घालली. त्याच्यावर अर्थात आणि आता त्याच्यावर काय झाले नवीन घडामोड तुम्ही सांगू शकाल कोणी तरुण मंडळी त्याचे पीएच राष्ट्रपती बोलायने लावली. राष्ट्रपतींनी 14 प्रश्न विचारले. आता राष्ट्रपतींनी म्हणजे शेवटी गव्हर्नमेंटने सुप्रीम कोर्टाला आर्टिकल 143 खाली 14 प्रश्न विचारले. 14 questions have been raised. Based on this judgment, whether this is valid or otherwise, and Supreme Court will have to decide it. Of course, Supreme Court can refuse to decide also. That is also permissible. But some decision will have to be. आता हे अशा प्रकारचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये आधी तर सरकार होतं त्यावेळेला त्यांनी विधान परिषदेमध्ये पाठवण्यासाठी यादी पाठवली. महाराष्ट्राचे गव्हर्नर त्याच्यावरती बसूनच राहिले.